वसई विरार शहर महानगरपालिका चुनाव को लेकर सियासी माहौल पूरी तरह गर्मा चुका है। इसी कड़ी में आज विरार पूर्व के शीर्षाड़ वार्ड क्रमांक 1 में भारतीय जनता पार्टी की महायुति के अंतर्गत शिवसेना, शिंदे गुट, आगरी सेना, बीजेपी और श्रमजीवी संगठन की संयुक्त महायुति का जोरदार चुनावी प्रचार कार्यक्रम देखने को मिला। वार्ड क्रमांक 1 से महायुति के अधिकृत उम्मीदवार विजय घरत, मंजुला प्रभाकर ओगे, रजनी प्रवीण पाटिल और महेश रामू धांगड़ा के समर्थन में कार्यकर्ताओं ने घर घर जाकर मतदाताओं से सीधा संवाद साधा। प्रचार के दौरान स्थानीय नागरिकों से मुलाकात कर महायुति के उम्मीदवारों ने विकास, साफ-सफाई, सड़क, पानी और मूलभूत सुविधाओं को लेकर अपनी प्राथमिकताएं रखीं। वहीं विजय घरत सहित सभी उम्मीदवारों ने जनता से अपील की कि आगामी चुनाव में महायुति को भारी समर्थन दें और विकास के इस सफर में साथ खड़े रहें। इसी प्रचार अभियान के दौरान हमारी टीम ने संजय किनी से भी बातचीत की। आइए जानते हैं चुनावी प्रचार के इस मौके पर संजय किनी ने क्या कहा। यावेळेला मी उपस्थित आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे हा सिरसाट फाटा आहे आणि बाजूलाच आमदार राजेश पाटील जे माजी आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे त्यांचं कार्यालय आहे। बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात आपल्याला सुखसुखाट मिळतोय, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भरघोस लोक आपल्याला पाहायला मिळतात। याचा अर्थ हवा नेमकी कोणाच्या बाजूने? अलीकडे आपल्याला नको असणाऱ्या युत्या आघाड्या पाहायला मिळतात, परंतु घरचेच जर नाराज असतील तर बाहेरच्यांना घरून करायचं काय, अशी काहीशी परिस्थिती बहुजन विकास आघाडीची झालेली आपल्याला दिसतोय। सध्या माझ्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। काही दिवसांपूर्वी ते नाराज होते, परंतु त्यांची नाराजी आता दूर झालेली आहे। किनी जी, जी काही तुमची नाराजी होती ती आता दूर झाली आहे का? नमस्कार, मी संजय किनी, मी तालुका प्रमुख आहे शिवसेनेचा। मागील बऱ्याच दिवसापासून जी काय नाराजी नाट्य जे सुरू होतं शिवसेना आणि युतीच्या बाबतीत, ते आता आम्ही उमेदवारांच्या बरोबर सकारात्मक चर्चा करून तो विषय आता आम्ही तिकडे संपवलेला आहे आणि शिवसेना तुम्ही बघू शकता उत्स्फूर्तपणे प्रचारात आजपासून उतरलेली आहे आणि जे महायुतीचे 4ही उमेदवार आहेत त्यांना आम्ही इथे भरघोस मताने निवडून आणू ही आम्ही इथे सांगू इच्छितो। काय सांगाल सर, नाराजी दूर झाली? नाराजी दूर झाली। 15 तारखेपर्यंत मी चुपचाप बसणार आहे, नंतर पुढे काय करायचं करू आपण बघा। पण उमेदवार जिंकून नेण्यासाठी पूर्ण पुणे ताकद लावू, पण 15 तारखेपर्यंत आपण करू काय करायचं ते आपलं। जसा विकास वसई विरार शहराला हवा होता तसा विकास झालेला नाहीये। बाजूलाच आमदार राजेश पाटील यांचं कार्यालय आहे, मी तुम्हाला दाखवतो। या कार्यालयामध्ये चक्क आपल्याला सुखसुखाट पाहायला मिळतोय। एकेकाळी या सिरसाट भागातल्या ज्या उमेदवारांचं काम होतं ते याच कार्यालयातून व्हायचं, परंतु या कार्यालयात या वेळेला सुखसुखाट असणं हे काय सांगते? बहुजन विकास आघाडी हा पक्ष नेमका कोण चालवतो अशी परिस्थिती बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठांच्या मनात निर्माण झालेली आहे। आपल्या घरातले नाराज आहेत। राजू पाटील कुठे आहेत? आता जवळजवळ प्रचार 2 दिवसात अंतिम टप्प्यात येतील। प्रचार 2 दिवसानंतर अंतिम टप्प्यात येईल, परंतु अजूनपर्यंत राजू पाटील यांची अनुपस्थिती का आहे याचा विचार मात्र हितेंद्र ठाकूर का करत नाहीत हे कोणालाच कळत नाही। 15 तारखेला निवडणूक आहे, 16 तारखेला निकाल आहे। 16 तारखेला आपल्याला चित्र स्पष्ट पाहायला मिळेल की या वसई विरार शहर महानगरपालिकेची बाजी नेमकी कोण मारणार।